जय हिंद, जय शिवराय. मी स्वराज्य शिलेदार, भारतीय स्वराज्य सेना पक्षप्रमुख. 2024 आमदारकीचं इलेक्शन महाराष्ट्रातलं भारतीय स्वराज्य सेनेने पूर्ण पाठिंबा महाविकास आघाडीला दिला होता. का दिला? कारण का BJPचं चाललेलं घाणेरडं राजकारण. स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस बोलले की मी 2 पक्ष फोडून आलो. पक्ष फोडलं म्हणजे तुम्ही लोकशाही फोडली. पक्ष फोडून तुम्ही काय केलं? लोकशाहीला डुबवलं. हे घाणेरडं राजकारण आहे. हे लोकशाही बुडवणारं राजकारण आहे. त्याला विरोध केलाच पाहिजे. जर विरोध नाही केला तर पुन्हा गोष्टी घडू शकतात. म्हणून लोकशाही वाचवण्यासाठी भारतीय स्वराज्य सेनेने महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला पूर्ण पाठिंबा दिला. आणि माझ्या तमाम जनतेला सांगायचं आहे, महाराष्ट्रातल्या स्वराज्य शिलेदारांना सांगायचं आहे की पक्षाचे जे विचार होते त्या विचारांना तुम्ही पाईक ठेवून महाविकास आघाडीला तुम्ही वोट केलेला आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट एक सांगतो, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येतं आहे. हे सरकार जे येतं आहे ते नक्की प्रामाणिकतेने बसेल. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री बनतोय. मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रामाणिकतेनेच तुम्ही काम करावं आणि लोकशाही टिकवावी. जर तुम्ही BJP सारखं काम कराल तर तुम्हालाही भारतीय स्वराज्य सेना विरोध करणार. आणि मला अपेक्षा आहे आम्ही प्रामाणिकपणे तुम्हाला मदत केली, कुठे गाजावाजा केला नाही. आम्हाला त्याचं काही नको. भारतीय स्वराज्याने प्रामाणिकपणे मदत केलेली आहे. एवढीच अपेक्षा की तुम्ही गोरगरिबापर्यंत पोचावा आणि मदत करावी. पुन्हा सांगतो, महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, पण काही ठिकाणी EVM हॅक झालेले आहे. काही ठिकाणी EVM हॅक झाल्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने जागृत राहा. काही इथल्या नालायक लोकांनी EVM हॅक केलेले आहेत, पण तरी सरकार महाविकास आघाडीचाच येणार. महायुती जरी हरली तरी टफमध्ये महायुती हरेल. आणि हे तुम्हाला अजून एक सांगतो, महायुतीला विजय करणारं दुसरं कारण म्हणजे मनसेने महायुतीत जाणे. कारण का मनसेमुळे महाविकास आघाडीला फायदा होणार आहे. कारण का जिथे मनसेचे उमेदवार उभे आहेत तिथे काही ठिकाणी BJPचे उमेदवार सुद्धा उभे आहेत. आणि मनसेचे जिथे उमेदवार आहेत तिथे BJPचे उमेदवार सुद्धा उभे आहेत. तर ह्या दोघांच्या भांडणामध्ये महाविकास आघाडीला पूर्ण फायदा झालेला आहे. तो एक आपल्यासाठी खूप चांगला फॅक्टर आहे. मनसेच्या आणि BJPच्या एकाच विभागात उमेदवार असल्यामुळे महाविकास आघाडीला पूर्ण पाठिंबा, महाविकास आघाडीला पूर्ण मदत झालेली आहे. आणि याचा फायदा महाविकास आघाडीला सत्तेत बसण्यासाठी झालेला आहे. पुन्हा सांगतो, महाविकास आघाडीचं आपलं सरकार येणार आहे. गोरगरिबांपर्यंत पोहोचून महाविकास आघाडीने चांगली प्रामाणिकपणे कामं करावी. तुम्ही जातीवाद कराल तर भारतीय स्वराज्य सेना ह्या गोष्टीला सुद्धा लाथ मारणार. इथेच थांबतो. तुमची रजा घेतो. जय हिंद, जय शिवराय.